आजची आपली गोष्ट आहे, ही गोष्ट एका वरुण देवतेच्या अवताराची आहे. म्हणजे आपण विष्णूचे 10 अवतार आपल्याला माहिती आहेत. शंकराचे पण 11 रुद्र आहेत, हे अवतार आहेत. त्या 11 रुद्रमधला एक रुद्र म्हणजे मारुती. मारुती हा शंकराचा अवतार आहे. तर असंच वरुण देवता जी आहे, वरुण म्हणजे पाणी, समुद्र, नदी, पाऊस ह्याला वरुण म्हणतात. त्या वरुण देवतेचाही एक अवतार आहे, त्याची कथा आहे. आता तो खरोखर वरुण देवतेचा अवतार आहे का नाही आहे हे आपण सांगणं खूप कठीण आहे. पण जो कोण तो अवतार आहे, ती खरोखरची घडलेली गोष्ट आहे मात्र. कारण त्याला डेट आहे, त्या डेटला इतिहासामध्ये त्याची नोंद झालेली आहे की अशी घटना घडलेली. तर त्याच्यासाठी ही घटना कधी घडली तर आजपासून 1000 वर्षापूर्वी, ज्या वेळेला सिंध प्रांतामध्ये एका आपण हे पाहिलेलं आहे, बाप्पा रावळची गोष्ट आपण ह्या आधीच्या प्रकरणामध्ये घेतलेली. ज्या वेळेला मोहम्मद बिन कासिमने आक्रमण केलेलं 7व्या शतकात, 719ला मोहम्मद बिन कासिमनी मोठी प्रचंड चढाई केली. सिरियाचा असतो तो राहणारा, आणि त्यांनी भारतावरती प्रचंड मोठी चढाई केली. आणि त्या चढाईला विरोध करण्यासाठी सिंधचा त्यावेळेचा राजा होता देवल, दाहिर. त्या दाहिरनी सिंधची राजधानी होती देवल, त्या देवलजवळ त्याला अटकाव केला, अडवलं. तर त्याला परिणामकारक अटकाव करायचा प्रयत्न केला, पण त्या लढाईमध्ये दाहिर मारला गेला. आणि पुढे नंतर त्या दाहिरचं राज्य मोहम्मद बिन कासिमनी बळकावलं आणि तिथल्या सगळ्या लोकांना तलवारीने मुसलमान बनवण्याचा सपाटा चालू केला, हे आपल्याला माहिती आहे. पण त्याच मोहम्मद बिन कासिमचं राज्य हे फक्त 100 वर्ष त्या सिंधमध्ये राहिलं. कारण नंतर राजपुतान्यातून प्रतापवंत राजपुतांच्या अशा रांगाच्या रांगा ज्या होत्या, त्याच्यातून एक सेनापती उठला, बाप्पा रावळ, ज्यांनी पूर्ण सिंध, पंचनदा म्हणजे पंजाब आजचा, जे 5 नद्यांचं आहे, सिंधू, शतद्रू म्हणजे सतलज, रावी, बियास म्हणजे व्यास नदी, आणि शेवटची हा ऐकायला नाही ते काय काय अशा 5 नद्यांचा जो प्रदेश तो म्हणजे पंजाब, तो त्यांनी परत जिंकला आणि गंधारही जिंकला. गांधार म्हणजे पूर्वीचा आत्ताचा अफगाणिस्तान म्हणजे गांधार, तोही जिंकला त्यांनी. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे कोणी हिंदू त्या 100-125 वर्षाच्या अरब सत्तेमध्ये मुसलमान म्हणून बाटवले गेले होते, त्यांच्या शुद्धीकरणासाठी बाप्पारावांनी एक मोठं तीर्थ उभं केलं, मोठं तीर्थ शंकराचं. आणि त्या शंकराच्या शिवालय जे त्यांनी स्थापन केलं, शिवपिंडी, ती त्या रावळच्या हातातून स्थापन झालेली शिवपिंडी म्हणून, म्हणजे तीच ती रावळपिंडी या नावाने प्रसिद्ध एक शहर तिथे वसलं गेलं. आणि त्या तीर्थामध्ये ज्यांनी कोणी आंघोळ केली आणि ते तीर्थप्राशन केलं, ते सर्व शुद्ध झालं. अशा प्रकारे बाप्पा रावळचं राज्य सुरू झालं संपूर्ण पंजाब, सिंध, गंधारच्या मोठ्या प्रांतामध्ये. आणि गांधारमध्ये अजूनही म्हणजे मोहम्मद बिन कासिमचं आक्रमण झालं त्या काळात पण एक राजा होता, त्या राजाचं नाव होतं त्रिलोचन पाल. त्याचं राज्य अफगाणिस्तानमध्ये होतं. म्हणजे महमूद गझनीच्या वेळेला अफगाणिस्तानमध्ये मुसलमानचं राज्य सुरू होतं. त्याच्या आधी मुसलमानचं राज्य अफगाणिस्तानमध्ये नव्हतं कधीच. मोहम्मद बिन कासिमच्या वेळेला अफगाणिस्तानमध्ये हिंदूंचं राज्य होतं. आणि सिंध प्रांत जो आहे, जो भारताच्या जवळ होता, तिथे त्या अरब मुसलमानांची सत्ता पहिले आली. असं उलटं आहे ते. आपल्याला असं वाटतं की अफगाणिस्तान खूप आधीच मुसलमान म्हणून बाटवला गेला होता, तसं नाही आहे. तो आत्ता पृथ्वीराज चव्हाणच्या काळात अफगाणिस्तान मुसलमान म्हणून बाटवायला सुरुवात झाली. तर त्या बाप्पा रावळच्या मृत्यूनंतर पुढच्या 150 वर्षात सिंध प्रांतामध्ये त्या बाप्पा रावळचाच एक सेनापती, जो सोमवंशी राजपूत होता, म्हणजे चंद्रवंशी, म्हणजे आपण पूर्वीचा
भारताचा प्राचीन इतिहास बघितला तर त्या इतिहासामध्ये क्षत्रिय जे होते राजे, त्यांचे 3 प्रमुख वंश होते आणि आजसुद्धा आहेत. सूर्यवंशी म्हणजे जे स्वतःला सूर्याचे वंशज मानतात. चंद्रवंशी म्हणजे सोमवंशी, आणि तिसरं म्हणजे अग्निवंशी. असे 3 वंश आहेत. आता शिवाजी महाराज हे सूर्यवंशी होते, आपल्याला माहिती असेल बऱ्याचशा लोकांना. त्याच्यानंतर हे क्षत्रिय पाठारे म्हणून लोक असतात, वसई विरार वगैरे ह्या साईडला ऐकलंय का? क्षत्रिय पाठारे म्हणून दादरला त्यांचा एक सभागृह आहे. ते लोक स्वतःला चंद्रवंशी राजपूत समजतात. पांडव जे होते ना, पांडव आणि कृष्ण यदुवंशी, हे सर्व लोक चंद्रवंशी होते, म्हणजे स्वतःला चंद्राचे वंशज नाही, किंवा सोमवंशी. तर तसा तो एक सोमवंशी राजा होता. तो राजा या बाप्पा रावळच्या सैन्यामधला एक सेनापती होता. पुढे ज्यावेळेला बाप्पा रावळनी हा सगळा प्रदेश जिंकला, तेव्हा त्या राजाला त्या प्रदेशाचा राजा किंवा गव्हर्नर बनवलं. आणि बाप्पा रावळच्या मृत्यूनंतर पुढच्या 150 वर्षामध्ये त्या सगळ्या प्रदेशामध्ये मुसलमानांचा जो काय इस्लाम वाढायला लागला ना, तो वेगळ्या मागच्या बॅकडोअरने एंट्री केली, मागच्या दरवाजाने. कशी केली तर त्यांनी सुफी लोकांच्या माध्यमातून केली. म्हणजे ते सुफी लोक काय कोण पॉवरबाज होते वगैरे असा प्रकार नाही आहे, ती फसवून केली त्यांनी. कशी केली तर सिंधचा एक प्रांत आहे, तो म्हणजे सिंधला लागून बलुचिस्तान येतो. बलुचिस्तान म्हणजे वालुकस्तान, म्हणजे वाळूचा प्रदेश. त्या बलुचिस्तानमध्ये त्या इराणमधून जे असे टोळ्याने असे हे सुफी लोक यायचे, आणि ते लोकांना गाणी म्हणायचे असे कव्वाली बिव्वाली म्हणून. इकडच्या पिक्चरमध्ये बघा सुफी संगीत म्हणतात, तेच ते लोकांना बाटवण्यासाठी आहे ना, ते अशा प्रकारच्या कव्वाल्या रचायचे. तर त्यावेळी 9व्या शतकामध्ये हा सोमवंशी जो राजा होता, त्याला एक मुलगा होता, आणि त्या मुलावरती त्याचा खूप जीव होता त्या राजाचा, आणि तो त्याचा एकुलता एक मुलगा होता त्याच्या वंशाचा. तर काही कारणामुळे तो मुलगा एका असाध्य रोगाने आजारी झाला. त्याचा रोग बराच होत नव्हता, किती उपचार करावा, त्यांनी खूप औषधं केली, खूप उपचार केले, सर्व प्रकारचे तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या, सगळं केलं, पण तो रोग काय बरा होईना त्याचा मुलाचा. आणि दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली होती. मग शेवटी त्याला त्या राजाला कोणीतरी एक सांगितलं की आपला जो हा सिंध प्रांताचे वाळवंट आहे, तिथे जे पर्वतमय प्रदेश आहे बलुचिस्तानचा, त्या तिकडे एक बाबा राहतो, बाबा. आणि तो बाबा आहे ना, तो खूप पॉवरबाज आहे, म्हणजे त्याच्याकडे सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांना त्यांनी बरं केलेलं आहे. तर मग हा राजा गेला तिकडे त्या बाबाला भेटायला, म्हणजे त्या सुफी फकीराला भेटायला. आणि त्या फकीराला त्यांनी सगळं सांगितलं की माझा मुलगा आहे, त्याच्यावर माझा खूप जीव आहे, आणि तो आजारी आहे. तर त्या फकीराने सांगितलं ठीक आहे, मी तुझ्या मुलाला बरं होण्यासाठी प्रार्थना म्हणणार, म्हणजे कव्वाली म्हणणार आमच्या अल्लाची. तो अल्ला खूप पॉवरबाज आहे, आणि माझी एक अट आहे मात्र, माझ्या कव्वालीनी आणि माझ्या अल्लाचं नाव ऐकून जर तुझा मुलगा बरा झाला तर तुझ्या सगळ्या कुटुंबाला मी मागेल ती दक्षिणा द्यावी लागेल. तर त्या राजाने म्हटलं की ठीक आहे, मी तुम्हाला दक्षिणा देईन. कारण पूर्वीच्या काही दक्षिणा म्हणजे सामान्यपणे पैशाच्या रूपात लोक समजायचे, किंवा फार तर अर्ध राज्य मागायचे, जसे त्या विश्वामित्राने मागितलं असतं हरिश्चंद्राकडे, तसं ते लोकांच्या समजुती होत्या. तर त्या राजाने तात्काळ त्याला हो म्हणून टाकलं त्याच्या मुलावरच्या प्रेमापोटी. आणि झालं काय की हा फकीर रोज त्या मुलाच्या समोर बसून कव्वाली बोलायचा, गायचा, आणि त्याचे जे फकीरांचा तो तांडा होता ना, तो पण तिकडे तशा प्रकारे कव्वाल्या वगैरे गात बसायचा. तर आणि औषधोपचार वगैरे त्याची चालूच होती, औषधोपचार चालू होता. तर औषधोपचार चालू असल्यामुळे तो मुलगा बरा झाला योगायोगाने. आणि तो मुलगा बरा झाल्याच्या नंतर मग त्या मुसलमान फकीराने त्या राजाला सांगितलं की तू मला एक वचन दिलेलं तुझ्या मुलाला बरं करण्याआधी, आता तुझी पाळी आहे, मला माझी दक्षिणा द्यायचं, तुझं वचन पाळण्याची. माझ्या राजाला आठवलं, हो मी वचन दिलं होतं, तुम्हाला जे पाहिजे ते मी मान्य करेन.
तर त्या राजाकडे त्यांनी काय वचन मागितलं असेल, तर त्यांनी मागितलं की तुझं तुझं कुटुंब आहे ना सगळं, म्हणजे तुझी मुलं, तुझी पत्नी बित्नी, त्या सगळ्यांनी आहे ना मुसलमान झालं पाहिजे, मोहम्मदला स्वीकारलं पाहिजे. मला दिसत नाही काय. तर तुम्ही लोकांनी मुसलमान झालं पाहिजे, मोहम्मदला स्वीकारलं पाहिजे. तर तो राजा म्हणाला की ठीक आहे, मी तुम्हाला वचन दिलं आहे ना, तर आम्ही मात्र आमच्या भारताच्या परंपरेमध्ये प्राण जाय पर वचन न जाय. तर मी तुम्हाला दिलेलं वचन मी पाळतो की मी खरोखरचं तुझ्या सांगण्याप्रमाणे तू सांगशील तसं होईल. आणि तो पहिल्यांदा तो राजा, आता राजाला त्यांनी मुसलमान का बनवलं, कारण की यथा राजा तथा प्रजा. माझ्या फकीराला ते माहिती होतं हा राजा आणि ह्याचं कुटुंब मुसलमान झालं तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये ऑटोमॅटिक हा सिंधचा सगळा प्रदेश हे राज्य मुसलमान होणार. कारण त्या इस्लामचं एक वैशिष्ट्य असं आहे की तो राजा मुसलमान झाला का तो ऑटोमॅटिकली त्याला शरियाचे सगळे रूल्स फॉलो करावे लागणार. आणि त्या शरियाच्या रूलचं वैशिष्ट्य असं आहे की ते सर्व राज्याच्या राज्य ऑटोमॅटिक मुसलमान होणार. तिकडच्या त्या नॉन मुस्लिम जे त्याची प्रजा होती, हिंदू होती, त्यांना तो जिजिया वगैरे भरावा लागणार. हे त्या राजाला माहीत नव्हतं. म्हणून त्या फकीराने त्याच्याकडून एक वर मागून घेतला होता. तो वर असा होता की मी मेल्याच्या नंतर माझे जे शिष्य असतील किंवा माझे जे उत्तराधिकारी असतील ते तुझ्या मुलाचे गुरु राहतील, म्हणजे उस्ताद राहतील. आणि तुझ्या मुलाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा ज्या वेळेला राजा बनेल त्यावेळेला माझ्या शिष्यांचे जे उत्तराधिकारी असतील ते त्याचे गुरु राहतील, म्हणजे ती परंपरा सतत चालूच राहणार. त्या राजाने त्याला मान्यता दिली. पण पुढे काय झालं, तो राजा मेला. त्याने काय लोकांना मुसलमान बनवण्याचा एवढा प्रयत्न नाही केला. पण त्याच्या नेक्स्ट जी जनरेशन होती, जी त्या फकीरांच्या सहवासामध्ये शिकलेली, सवरलेली आणि त्यांच्याबरोबर उठणं बसणं होतं, ती मात्र एकदम जिहादी होती. आणि जो त्याचा मुलगा होता त्यांनी मात्र अशा अनेक फकीरांचे तांडेच्या तांडे बाजूच्या इराणमधून, अरबस्तानातून मागवले आणि त्या लोकांना बाटवण्याचा, जो सिंधच्या प्रजेला बाटवण्याचं काम मोठ्या धूमधडाक्यात चालू केलं सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे पुढच्या 100 वर्षामध्ये संपूर्ण सिंधमध्ये 60 ते 70% लोक हे मुसलमान बनले. म्हणजे असेच बनले. त्या लोकांना काय कोणी म्हणजे बाहेरून कोण अरब आक्रमक वगैरे आले नाही, तर तो बाटलेला जो राजा होता ना त्याच्या इन्फ्लुएन्समुळे ते लोक सगळे मुसलमान म्हणून बाटवले गेले. तर उरलेले जे म्हणजे हा जो राजा होता हा मेला. आणि त्याच्यानंतर त्याचा मला वाटतं पंतू होता, जो पहिल्यांदा जो राजा त्या सुफी फकीराच्या त्याला भाळून जो मुसलमान झाला ना, त्याचा मला वाटतं पंतू होता, त्याचं नाव होतं मीर शाह. हा मीर शाह खूप क्रूर होता. म्हणजे त्याच्या आजूबाजूला सगळे मुल्ला मौलवी बसलेले असायचे. आणि त्याचे ते सुफी फकीर जे होते ते पण त्याला खूप सांगायचे की जर का तू ह्या उरलेल्या काफरांना बाटवशील आणि सिंधला पूर्ण मुसलमान करशील तर तुला स्वर्गामध्ये स्थान आहे, तुला सुंदर सुंदर अप्सरा आणि त्यांचे सर्व भोग, आणि तिथे दुधाच्या मधाच्या नद्या वाहतात, त्याचे उपभोग मिळतील वगैरे, असं त्याला खूप सांगायचे. त्यामुळे तो मीर शाह जो होता तो एकदम डिटरमाइंड झाला या कामामध्ये. आणि जे काय उरलेले हिंदू होते तिकडे 60% 40% हिंदू होते, त्यांना त्यांनी एक अल्टिमेटम दिला, म्हणजे दावतुल इस्लाम, की तुम्ही या ठराविक वेळेच्या मध्ये आहे ना तुम्ही लोकांनी मुसलमान झालं पाहिजे. तर त्या लोकांना आजपर्यंत असा अल्टिमेटम कोणी दिला नव्हता, त्यांना बाटवत होते. म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्याचा भाऊ मुसलमान म्हणून बाटवला गेला, असे प्रकार घडले. पण प्रत्यक्षात त्यांना कोणी अल्टिमेटम दिलं नव्हतं आजपर्यंत. आणि त्यांनी अशा एक टेक्निक्स वापरल्या होत्या की ज्याची आपण कल्पना नाही करू शकत. म्हणजे त्यातली एक टेक्निक अशी होती की ह्या सिंध, पंजाब, बलुचिस्तानचे हिंदू होते ना, ते शक्तीचे उपासक होते. कारण तिथे एक शक्तीचं पीठ आहे, 52 शक्तिपीठं जी आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला पार्वतीने यज्ञकुंडामध्ये उडी घेतली आणि त्या यज्ञकुंडात उडी घेतल्याच्या नंतर तिचं सगळं शरीर एकदम धडाधडा पेटून उठलं. आणि शंकराने तिचं जे कलेवर होतं, म्हणजे मेलेलं शरीर ज्याला आपण म्हणतो, ते त्या यज्ञकुंडातून बाहेर काढलं.
आणि तांडव नृत्य सुरू केलं. त्यावेळेला विष्णूनी आपल्या सुदर्शन चक्राने त्या शरीराचे 52 तुकडे केले आणि ते तुकडे जिथे जिथे पडले त्या त्या ठिकाणी त्या देवीचं एक शक्तिपीठ निर्माण झालं. म्हणून भारतामध्ये 52 शक्तिपीठ आहेत आणि त्यातलं एक शक्तिपीठ जे आहे ते ह्या सिंध बलुचिस्तानमध्ये आहे. आणि त्या पूर्वीच्या प्राचीन काळापासून त्या बलुचिस्तान, सिंध हा जो प्रांत आहे आणि गुजरात म्हणजे आताचा कच्छ वगैरे जो आहे, इथल्या सर्व लोकांची ती राष्ट्रदेवता होती. तिला अजूनसुद्धा ते तीर्थक्षेत्र आहे, हिंगलज म्हणून आहे, हिंगलज, ज्या ठिकाणी पार्वतीचं शीर पडलेलं म्हणजे डोकं पडलेलं, की हिंगलज माता म्हणून तीर्थक्षेत्र अजूनसुद्धा आहे. म्हणजे सिंधमधल्या कराचीपासून ग्वादर म्हणून एक गाव ठिकाण आहे, मेन पोर्ट आहे बलुचिस्तानमधलं. त्या सिंधपासून ग्वादरला जाताना त्या हायवेवरती साधारण 250 किलोमीटरचं अंतर कापलं का हे हिंगलज लागतं, आतमध्ये असं मेन हायवेपासून आतमध्ये जावं लागतं. तर हे सर्व जे लोक सिंधमधले होते ते त्या शक्तीचे उपासक होते. 52व्या जे शक्तिपीठ आहे त्याचे उपासक होते. तर त्या शक्तिपीठामधले म्हणजे हे जे सुफी होते ह्यांनी काय टेक्निक वापरल्या लोकांना बाटवण्यासाठी. तर त्या लोकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही मुसलमान व्हा, त्याच्याने तुम्हाला स्वर्गामध्ये स्वर्ग प्राप्त होईल. तुम्ही जर मुसलमान नाही झालात, तुम्ही काफर आहेत, तर तुम्ही लोक नरकात पडणार, असं आमचं इस्लाम सांगतो. तर ते जे लोक होते, हिंदू होते त्या सिंध आणि बलुचिस्तानमधले, त्यांनी काय सांगितलं की आम्ही जर का मुसलमान झालो तर तुम्ही म्हणता आम्ही स्वर्गामध्ये जाऊ, पण आम्ही शक्तीचे उपासक आहे, शिव आणि शक्तीचे. तर आमचा दिवसाचा आरंभ होतो तोच मुळात अर्ध्य देऊन, शिव आणि शक्तीचं नाव घेऊन. तर तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही मुसलमान झालो तर आम्हाला हे करता येणार नाही. तर तो सुफी फकीराने अल तकियाचा उपयोग केला, म्हणजे खोटं बोलायचं, फसवून त्याला मुसलमान बनवण्यासाठी. कसा केला त्यांनी सांगितलं की तुम्ही मुसलमान व्हा आणि शिव आणि शक्तीचं नामजप करा, कोणी अडवलंय तुम्हाला. ते बोलले असं करता येतं. ते फकीर लोक बोलले हां करू शकता तुम्ही. मग त्या लोकांनी म्हटलं मग आम्हाला काय करावं लागेल मुसलमान होण्यासाठी. तर त्यांनी सांगितलं, म्हणजे त्या फकीरांनी सांगितलं की तुम्हाला फक्त ना शहादा म्हणावं लागेल. शहादा म्हणजे जगात देव नाही आहे, फक्त अल्लाह हाच खरा देव आहे आणि मोहम्मद हा त्याचा संदेशवाहक आहे, हे तुम्हाला म्हणावं लागेल. आणि मग तुम्ही झालात मुसलमान. एवढं सोपं आहे. आणि मग तुम्हाला शरियाचे काय साधेसुधे कायदे असतात त्याचं पालन करावं लागेल, नियम ते एकदम सोपे असतात. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल, आम्ही आमचं नेहमीचं आयुष्य असंच चालू राहणार असेल तर आम्हाला काय अडचण नाही मुसलमान होण्यामध्ये. आम्ही देवाचं अस्तित्व सगळ्या कणाकणात मानतो. तर मग त्यांनी काय केलं, त्या फकीरांच्या सांगण्याप्रमाणे शहादा म्हटला आणि ते मुसलमान झाले. आता मुसलमान झाल्यानंतर त्या लोकांनी काही दिवस काहीच त्याच्यावरती आक्षेप घेतला नाही. ते नेहमीप्रमाणे अर्ध्या वगैरे देत होते. जसे दिवस पुढे जायला लागले तसा त्यांनी आपले नखं बाहेर काढायला लागले. आणि त्या फकीरांना राज्यसत्तेचं अभय होतं, म्हणजे त्या फकीरांनी जे सांगितलं ना ते तो राजा ऐकायचा. तर त्यांनी त्या फकीरांनी सांगितलं की बघा, तुम्ही जे हे शक्तीची वगैरे पूजा करता ना ती तुम्हाला बंद करावी लागेल, तुम्ही नाही करू शकत. तर मग त्या हिंदूंचे जे मुख्य होते त्यांनी म्हटलं की तुम्ही आम्हाला सांगितलेलं की आम्ही मुसलमान झालो तरी आम्ही शक्तीची पूजा करू शकतो. तर आम्ही असं नाही सांगितलं, आम्ही असं सांगितलं होतं की तुम्हाला ती पूजा करायची आहे तर तुम्ही करू शकता, पण त्याच्यासाठी एक शिक्षा आहे, त्याच्यासाठी दंड आहे. जर तुम्ही अल्लाह व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाची पूजा केली तर तो दंड तुम्हाला भोगावा लागेल, मग तुम्ही करा. काय दंड आहे, तर तुम्हाला 25 चापकाचे फटके मारणार आहे. ते बोलले अरे बापरे. मग त्यातल्या कित्येक लोकांनी ते चापकाचे फटके खाल्ले. पण असं रोजच्या रोज कोण चापकाचे फटके खाऊ शकत नाही. मग त्यांनी सांगितलं की बघा आम्हाला काय तुमचं इस्लाम वगैरे मध्ये यायचं नाही, आम्ही हा इस्लाम सोडून देतो. तर त्यांनी म्हटलं नाही, तसं नाही आहे. आमच्या इस्लामचं वैशिष्ट्य असं आहे की एकदा जो माणूस आतमध्ये आला तुरुंगामध्ये तर तो तुरुंगातून बाहेर जाऊ शकत नाही, तसा हा इस्लाम आहे. जो आतमध्ये आला तो बाहेर गेला तर त्याला मृत्यूदंड आहे. मग त्या मृत्यूच्या भीतीमुळे ते लोक मुसलमान बनले, म्हणजे त्यांनी स्वतःचा शिवशक्तीची उपासना बंद केली. म्हणजे आज जे हे मुसलमान लोक सांगतात ना, हे लांडे लोक, ते मुल्ला मौलवी वगैरे, गणपतीची पूजा केली तरी सुद्धा तुम्ही मुसलमान राहू शकता. तर त्याच्या मागचा जो धूर्त कावा आहे तो हा असा कावा आहे. म्हणजे पहिले त्याला मुसलमान बनवायचं, म्हणजे एकदा मुसलमान झाला का शरियाचा रूल त्याला अप्लाय करायचा, त्याला मृत्यूदंडाची शिक्षा इस्लाम सोडण्यावर आहे.
आणि गणपतीची पूजा केली तर अशा काहीतरी क्रूर शिक्षा आहेत ज्या मृत्यूदंडापेक्षा कमी सौम्य आहेत. तर अशा प्रकारे जवळजवळ खूप लोक, म्हणजे मी म्हणतो की मोठ्या प्रमाणात लोक तिथे मुसलमान म्हणून छळाबळाने बाटवले आणि 60% सिंध हा मुसलमान झाला पुढच्या 250 वर्षात. मग हे जे 40% हिंदू होते त्यांना कळून चुकलं की हे लोक खऱ्याचं खोटं करून आपल्याला फसवून मुसलमान बनवायला एकदम टपलेले. मग त्या मीर शाह जो होता त्यांनी सरळ सरळ फतवा काढला असा की एकही शिल्लक नाही राहायला पाहिजे, एकही हिंदू इथे राहायला नाही पाहिजे, सगळ्यांनी मुसलमान झालं पाहिजे. मग त्या मीर शहाच्या त्यांनी एक अल्टिमेटम दिलं, त्यांना एक अवधी दिला दावतुल इस्लामीचा, की पहिलं तुम्ही लोक लांडे बना, सेकंड ऑप्शन तुम्हाला माहिती असेल सेकंड ऑप्शन काय ते, ज्यांना कोणाला मुसलमान बनायचं असेल त्यांनी हा देश सोडून निघून जा, आणि तिसरा ऑप्शन जो देशही सोडणार नाही मुसलमानी होणार नाही त्याला मृत्यूदंड दिला जाईल, हा तिसरा ऑप्शन होता. तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे तुम्ही आम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत, असंच हेच 3 पर्याय त्या काश्मीरमधल्या हिंदूंना त्या लांड्यांनी आत्ता दिलेले 1987 मध्ये, आणि हेच 3 पर्याय पाकिस्तानच्या निर्मितीच्या वेळेला पाकिस्तान आणि बांगलादेशच्या हिंदूंना तिकडच्या लांड्यांनी दिलेले. म्हणजे बघा ह्या सगळ्या शिकवणुकी ज्या आहेत ह्या कुराणमधल्या, ह्या किती खोलवर त्या मुसलमानांना शिकवून त्यांच्या त्या मनामध्ये भिनवल्या गेलेल्या आहेत. तर आता त्या हिंदूंचे जे कोण पुढारी होते त्यांनी त्या राजाला सांगितलं की तुझे पूर्वजसुद्धा हिंदूच होते, त्यामुळे तू आम्हाला असं एवढा तडकाफडकी मारू शकत नाही, आम्हाला अवधी पाहिजे विचार करायला. तर तो म्हणाला की ठीक आहे तुम्हाला आम्ही अवधी देतो. मग त्या लोकांनी काय केलं, सिंधमधली जी आमची पवित्र नदी आहे त्या राजाला त्याने सांगितलं, जी सिंधू नदी जिच्या तीरावरती वेदाची रचना झाली, त्या सिंधू नदीसमोर आम्ही आमची इष्टदेवता आहे तिची पूजा करणार, आणि तिने आम्हाला सांगितलं की तुम्ही मुसलमान व्हा तर आम्ही होणार, आणि तिने आम्हाला सांगितलं नाही व्हा तर आम्ही होणार नाही. तर तो राजा बोलला ठीक आहे तुम्हाला काय करायचं ते करा, मी तुम्हाला 40 दिवसाचा अवधी देतो. मग 40 दिवस त्या सगळ्या पुढाऱ्यांनी त्या सगळ्या हिंदूंनी आहे ना एक घोर तपश्चर्या केली, एक प्रकारचा उपास केला, खूप कठोर तपश्चर्या केली, साधना. त्यांनी कोणीही दाढी केली नाही, कोणीही अन्न सेवन नाही केलं, असं खूप म्हणजे खूप त्यांनी तपश्चर्या केली, किंवा अत्यल्प अन्न सेवन केलं असं जिवंत राहण्यासाठी. ते जैन मुनी वगैरे माहीत आहे ना, एक छोटासा असं कंदमूळ गिळतात तसे ते राहिले असं. मग 40व्या दिवशी आहे ना त्या लोकांना एकदम एक अशी एक ज्याला म्हणतात ना एक निद्र माया अशी त्यांना झाली, आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासमोर वरुण देवता प्रकट झाला, वरुण देवता. आणि वरुण देवतेने त्यांना सांगितलं की तुमची जी इच्छा आहे ती मला कळलेली आहे, आणि तुम्हाला जो तो सांगतो की तुम्ही स्वतःचा प्राचीन पूर्वजांचा परंपरा आणि धर्म सोडून द्या, तर तुम्ही तसं करू नका असा मी तुम्हाला कौल देतो. तुम्ही माझ्याकडे कौल मागितला ना की आम्ही आमच्या परंपरा सोडून मुसलमान होऊ का आम्ही आमच्या परंपरांना चिकटून राहू, असा आम्ही तुमच्याकडे माझ्याकडे तुम्ही कौल मागितला होता. तर मी तुम्हाला कौल देतो की तुम्ही तुमच्या परंपरांना तुमच्या वैदिक धर्माला एकनिष्ठ राहा, तुम्ही सोडू नका. मग त्या लोकांनी त्या वरुण देवतेला विचारलं, पण त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला मृत्यूदंड दिलेला आहे. तर त्या वरुण देवतेने सांगितलं की तुमचं रक्षण करण्यासाठी मी स्वतः एक अवतार धारण करतो लवकरच, येत्या 2-3 महिन्यामध्ये, आणि तो जो अवतार असेल ना तो गुढीपाडव्याच्या दिवशी होईल, म्हणजे चैत्र चंद्राच्या दिवशी, माहिती आहे. तर त्या लोकांनी लगेच ही जी काय त्या निद्रेतून ते बाहेर आले, ती जी माया निद्रा होती त्यांना, त्याच्यात त्यांना हे सगळं दिसत होतं. तर त्याच्यात त्या वरुण देवतेने त्यांना सांगितलं की तुमच्या ह्या सिंध प्रांतामध्ये एक गाव आहे, त्याचं नाव मला आठवत नाही, तिथे एक रतनचंद लोहाना नावाचा एक राजपूत आहे. लोहाना म्हणजे तुम्हाला मी सांगितलं आहे आधी की जे लवाचे वंशज होते, लव म्हणजे रामाचा जो पुत्र लव, ते लोक स्वतःला लोहाना म्हणायचे. आणि कुशचे जे वंशज होते ते कुशवाह, म्हणजे मिर्झा राजे जयसिंग हे कुशवाह राजपूत होते. बाबासाहेब पुरंदरेंनी लिहिलेलं आहे माहिती आहे ना. आणि काय याचं नाव, ते एक आतंकवादी आहे ज्यांनी हे ISI वगैरेचा जो आतंकवादी आहे ज्यांनी
हा 26/11चा जो कासबचा अटॅक होता ना मुंबईवरचा, तो प्लॅन केला. तो पण एक लोहाना राजपूत होता, म्हणजे लवाचा वंशज, जे की स्वतःला आज मुसलमान झाल्यामुळे अरब समजू लागलेत, असा होता. तर त्या तशा एका लोहाना, रतनचंद लोहाना नावाच्या एका राजपूताच्या घरामध्ये मी जन्म घेईन. आणि कधी जन्म घेईन तर चैत्राच्या दिवशी. आणि त्याच्या आईचं नाव हे देवकी असेल. म्हणजे कृष्णाप्रमाणे मी तुमचं रक्षण करण्यासाठी जन्म घेतोय. तशी कृष्णाची कथा आहे ना, तशीच आहे सेम. तर त्या लोकांना खूप आनंद झाला आणि त्या लोकांनी येऊन 40 दिवस झाल्यावरती, 40 दिवस झाल्याच्या नंतर त्या मीर शहाने त्यांना बोलवलं आणि सांगितलं की तुमची अवधी संपलेली आहे आणि तुम्ही आता मुसलमान झालं पाहिजे. मग त्या सगळ्या लोकांनी आहे ना घडलेला सगळा प्रकार त्या माणसाला, त्या मीर शहाला सांगितलं की बघ, तू आम्हाला सांगितलेलं मुसलमान होण्यासाठी. मग आम्ही कौल मागितला आमच्या इष्टदेवतेकडे की आम्ही मुसलमान होऊ का आम्ही आमच्या हिंदू धर्माशी एकनिष्ठ राहू. तर त्या इष्टदेवतेने सांगितलं की तुम्ही तुमच्या हिंदू धर्माशी एकनिष्ठ राहा. तो मीर शहा वगैरे आणि त्याचा जो अल्लाह आहे त्याच्याशी लढण्यासाठी मी स्वतः अवतार धारण करतो. जर त्याच्यामध्ये साहस असेल तर मला हरून दाखवेल आणि मला तो पहिला मुसलमान करेल त्या वरुण देवतेच्या अवताराला. आता हा त्या मीर शहाला एक चॅलेंज होता. मीर शहाला चॅलेंज कसा होता की जर का त्या वरुण देवतेचा अवतार जर मुसलमान झाला तर हे सगळे लोक मुसलमान होणार. मग त्या लोकांनी सांगितलं की बघ, तू हा चॅलेंज स्वीकारतो का. आता मीरशाची पंचायत झाली. तो बोला मी हा चॅलेंज नाही स्वीकारला, मी तुम्हाला आधीच मुसलमान करणार. तर मग तो घाबरला असा त्याचा अर्थ होतो. पण त्याच्या अवतीभोवतीचे सगळे मुल्ला मौलवी, त्या मीर शहाच्या अवतीभोवतीचे आणि सर्व सुफी फकीर होते, ते सांगत होते की तू ह्यांच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नको, ह्यांना तलवारीच्या बळाने तू मुसलमान बनव. तर तो मीर शहाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला. म्हणून त्यांनी स्वीकारलं की हो, मी तुमचा जो कोण वरुण देवतेचा अवतार आहे त्याच्याशी 4 हात करायला तयार आहे, येऊ दे त्याला. तर मग काय झालं, प्लीज. तर मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे मान्य केलं आणि नंतर तिथे खरोखर एक रतनचंद हे जे असतं ना, रतनचंद किंवा शिवचंद असं असं, ते चंद्र आहे ॲक्च्युली. आपल्या इथे बोलतात रामचंद्र, कसं तसं आहे ते. तर त्या रतनचंद लोहानाच्या घरामध्ये त्याच्या पत्नीचं नाव खरोखर तिथे देवकी माता नावाची एक स्त्री असते, खरोखरची होती तिथे. आणि ती खरोखर गरोदर असते. आणि चैत्रचंद्र म्हणजे चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजेच गुढीपाडव्याच्या दिवशी एक मुलगा जन्माला येतो. आता सिंधमध्ये इकडे आहे ना चेटी चांड म्हणतात, चेटी चांड. ते इकडच्या बातम्यांमध्ये काय दाखवतात माहिती आहे काय, सिंधी लोकांचं नववर्ष. ॲक्च्युली ते चैत्रचंद्रचा अपभ्रंश आहे, चेटीचंड. चैत्रचंद्र म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. तर त्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी, गुढीपाडव्याच्या दिवशी त्या मुलाचा जन्म होतो. आणि तो ज्यावेळेला जन्मतो ना त्यावेळेला त्याच्या शरीरातून असा तेज प्रकट होत असतो. तर त्याच्या आईला खूप आश्चर्य वाटतं, त्याच्या वडिलांना खूप आश्चर्य वाटतं. आणि त्या सगळ्या प्रदेशातले लोक आहेत ना ते त्याला बघायला येतात, की सगळ्यांचं लक्ष लागलं असतं की हा मुलगा म्हणजे वरुणाचा अवतार आहे. आणि त्या मुलाकडे बघून ते लोक म्हणतात की आज पौर्णिमेचा दिवस आणि सगळ्या प्रकाशानिशी चंद्र आज वर आला आणि आपण पण चंद्रवंशी आहोत. कारण त्या राजाचे जे वंशज आहेत आपले, म्हणजे त्या तो राजा हा आपला मूळ पुरुष, म्हणजे त्यांचा जो एक काय म्हणतात त्याला, यथा राजा तथा प्रजा ना. हा चंद्रवंशी राजा होता, तो आज काही दुर्बुद्धीमुळे मुसलमान झालेला आहे. पण त्या चंद्राचा जो उत्तराधिकारी आहे म्हणून ह्याचं नाव आपण उदयराज ठेवायचं. उदय म्हणजे हे चंद्राचं एक दुसरं नाव आहे, उदयराज. तर त्या उदयराजला त्याची आई काय म्हणायची माहिती, उदयलाल म्हणायची, उडे लाल किंवा उडे डोला. तर त्या मुलाचा एक चमत्कार काय म्हणजे त्याच्या आयुष्यात सगळे चमत्कार होते. त्याचा जो पाळणा होता तो आपोआप असा झुलत राहायचा न थांबता, तो झुलत राहायचा. आणि त्याच्या शरीरातून असे वेगवेगळ्या प्रकारचे असे प्रकाश निघायचे. तर ही सगळ्या बातम्या असतात ना, जशा कंसाकडून म्हणजे कृष्णाच्या जन्माच्या बातम्या कशा कंसाला जायच्या, तशा ह्या सगळ्या बातम्या ना त्याच्या गुप्तचरांकडून त्या मीर शहाला पोचत असतात. तर मीर शहा खरोखर घाबरतो, बोलतो अरे आपल्याला इस्लाममध्ये सांगितलं आहे की अल्लाह हा एकच देव आहे, पण हा वरुण देव खरोखर देव आहे का, ह्याच्या अंगातून प्रकाश वगैरे येतो आणि ह्याचा पाळणा झुलतो वगैरे, हा चमत्कार कसा काय घडतो.
तर त्यावेळेला त्याचे जे काही मुल्ला मौलवी असतात ते बोलतात, अरे हे सगळे चमत्कार बकवास आहे, तू लक्ष नको देऊस त्याच्याकडे. आणि त्यावेळेला तो हा जो मुलगा आहे ना हळूहळू मोठा होत असतो. तर काही महिन्यानंतर त्याची आई मरते. तर आई मेल्याच्या नंतर आहे ना त्याचे एक म्हातारी असते, म्हातारी तिने खूप म्हणजे तप केला असतो, वरुण देवतेचा खूप तप केला असतो. तर ती येते त्या ठिकाणी त्या मुलाला भेटायला आणि ती सांगते की मला दृष्टांत झाला रात्री की ह्या संपूर्ण प्रांताचा त्यांच्या धर्माचा रक्षक असा एक कोणतरी जन्माला आला, त्याला मला भेटायचं आहे. तर ती म्हणते की मला इथपर्यंत मी तशी आली. तर तो मुलाचा ना ती तोंड उघडते ना, तिला मोठा समुद्र दिसतो तिच्या तोंडामध्ये. आणि त्याच्यावरती एक म्हातारासारखा माणूस बसलेला असतो, असा एका माशावर बसलेला असतो असं दिसतं. तर ती त्याला एकदम वंदन करते, कारण तो वरुणाचा अवतार असतो. वरुण देव स्वतः त्याला प्रत्यक्ष त्या मुलाच्या तोंडात दिसतो, त्या बाईला. आणि मग तिकडं सगळ्या सिंध, बलुचिस्तान, पंचनदीमध्ये अशी वार्ता पसरते वाऱ्यासारखी की वरुण देवतेने अवतार घेतलाय मुसलमानांचा सर्वनाश करण्यासाठी. तर ही वार्ता इतक्या मोठ्या प्रमाणात पसरते की जे हिंदू मुसलमान म्हणून बाटलेले असतात ना, ते पण एकदम पटाफट ते इस्लामला सोडायला लागतात. आता इस्लामला सोडल्याच्या नंतर त्यांना मृत्यूदंड आहे, पण मृत्यूदंड देणारे जे लांडे होते त्यांना पण भीती वाटते की हा वरुण देवता, म्हणजे बघा अशा ज्या समजुती असतात त्यांचं बळ किती जबरदस्त असतं. आज ज्या ह्या समजुती पसरवल्या की मुसलमानांमध्ये युनिटी आहे, हे कशी समजूत आहे तशी ती एक समजूत असते, पण त्याचं बळ किती जबरदस्त असतं की जे हिंदू पुन्हा हिंदू होत असतात इस्लामला सोडून, त्या लोकांना मारायला पण लोक घाबरत असतात. त्या राजाचे सैनिक किंवा ते सुफी फकीर घाबरत असतात. आणि मोठ्या संख्येने ही जी वार्ता असते ती आगीसारखी पसरत असते त्या सगळ्या सिंध, पंचनदा आणि बलुचिस्तानमध्ये. तेव्हा तो राजा असतो मीर शाह, त्याला सगळे ते मौलवीसारखे पहिल्यापासून सांगत असतात त्याला मारून टाका, त्याला मारून टाका. तर तो काय करतो, त्याचा एक गुप्तचर असतो, त्याला सांगतो, एकदम विश्वासू गुप्तचर, मुसलमान असतो तो पण, म्हणजे बाटलेलाच असतो. त्याला सांगतो की मी तिकडे त्याला बघायला नाही जाऊ शकत, कारण मी जर बघायला गेलो तर सगळ्या प्रजेमध्ये असा संदेश पोचेल की मी एवढा घाबरलो आहे त्या मुलाला की मी स्वतः राजा तिथे, म्हणजे सुलतान तिथे बघायला गेला की हा कोण आहे, म्हणून माझा तो एकदम विश्वासू प्रतिनिधी आहे, तू जायचं तिकडे. तर तो आहे ना तिकडे जातो, त्याचा तो जो असतो ना तो प्रतिनिधी, आणि तो त्याच्यावर वॉच ठेवायचा. तर तो हा जो रतनचंद असतो ना, म्हणजे त्याचा वडील, तो रतनचंद त्याचा वडील जो असतो तो काय करतो की लग्न करतो दुसरं, त्याची दुसरी सावत्र आई आलेली असते. तर ती सावत्र आई आहे ना त्याला काय करायची की तिकडे भाजलेले चणे द्यायची विकायला बाजारामध्ये. तर तो मुलगा काय करायचा, ते भाजलेले चणे घेऊन यायचा आणि तिकडच्या लोकांना देऊन टाकायचा, जे भिकारी असेल त्यांना द्यायचा, आणि उरलेले चणे नदीला अर्पण करायचा प्रसाद म्हणून. आणि त्याच्यानंतर मग आहे ना तपश्चर्या करायचा, आणि संध्याकाळ झाली ना का त्या नदीमध्ये ना चमत्कारिकरित्या तांदूळ आणायचा आणि ते तांदूळ घेऊन घरी जायचा. तर त्याच्या आईला वाटायचं आहे की ह्यानी ते चणे विकले आणि पैशामध्ये तांदूळ घेतले आणि आपल्याला आणून दिले. तर हे सगळं ना तो गुप्तचर स्वतःच्या डोळ्यांनी बघतो. त्याच वेळेला त्याच्या आईला संशय आल्यामुळे त्याच्या आईने आहे ना त्या उदयलालवरती लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या बापालाच पाठवलं असतं, म्हणजे रतनचंदला. तर रतनचंद सुद्धा स्वतःच्या डोळ्याने बघतो की त्यांनी नदीत हात घालून एवढी तांदूळ बाहेर काढली, आणि तो गुप्तचर पण बघत असतो. तर रतनचंद असा होतो, त्याला एकदम नमस्कार करतो आणि त्याच्या पायावर डोकं ठेवतो आणि निघून जातो तिथून. आणि नंतर हा जो गुप्तचर असतो ना, हा सुरा घेऊन येतो त्याला मारायला, त्या मुलाला मारायला सुरा घेऊन येतो. तो मुलगा असतो 8 वर्षाचा. तो जसा जवळ येतो ना त्याच्या उदयलालच्या जसा जवळ येतो ना, तसा तो त्या उदयलालच्या जवळ आल्याच्या नंतर त्याला असं दिसतो ना की हा मुलगा म्हातारा झाला एकदम. इथे एक म्हातारा दिसतो त्याला. तो एकदम घाबरतो, अरे हा मुलगा तर आता एवढा लहान होता 7 वर्षाचा, हा म्हातारा कसा झाला. तो एकदम चक्रावून जातो.
आणि त्याच्यानंतर तो बघतो ना, त्याच्या जवळ जाऊन तो त्या म्हाताराचा एक काळा काळा कुट्ट असा एक राक्षस होतो त्याचा, तो अजून घाबरतो. आणि नंतर आहे ना, बघता बघता त्या काळ्या काळ्या राक्षसाचा एक मोठा तरुण मुलगा होतो 16 वर्षाचा. त्याच्या हातामध्ये एका तलवार असते घोड्यावर बसलेला, आणि दुसऱ्या हातामध्ये भगवा ध्वज असतो, म्हणजे जो भारताचा राष्ट्रध्वज आहे. आणि पाठीमागे अशा धिप्पाड सैनिकांच्या रांगाच्या रांगा लागल्या असतात. तर तो जो असतो ना, तो गुप्तचर, तो घाबरतो, त्याच्या लटलट लटलट हात कापायला लागतात. आणि ती बातमी जाऊन तो त्या मीर शहाला सांगतो. आणि त्या मीर शहाला काय त्याचा अर्थ काय माहितीये का, त्याचा अर्थ काय माहितीये का त्याचा, तो ते अरब त्या लांड्यांना त्यांना तो सांगता येत नाही. तर तो हा बाटलेला जो गुप्तचर असतो ना, तो त्याचा अर्थ सांगतो. तो त्याचा अर्थ असा असतो की हा मुलगा हा त्या वरुणाचा अवतार आहे. म्हणजे तो म्हातारा जो असतो ना, तो ते वरुण असतो, जलदेवता असते ती, हा त्याचा अवतार आहे. आणि हा काळा काळा राक्षस म्हणजे हा तुझा काळ आहे, तुझा काळ यम बनून आलेला आहे. आणि तो कसा मारणार, तर हा 16 वर्षाचा मुलगा हातात तलवार घेऊन हा भगवा ध्वज इथे फडकवणार, आणि हे सगळं सैन्य तुझ्या मुसलमानी सत्तेला खलास करून टाकणार. म्हणजे तो ओपन चॅलेंज आहे तुला. तर तो काय म्हणतो माहिती आहे, तो राजा असतो, तो बोलतो आता मी माझी प्रतिष्ठा बघणार नाही, मी लगेच माझं सैन्य पाठवणार आणि सगळ्या लोकांना जबरदस्तीने मुसलमान बनवणार. मग तो काय करतो माहिती आहे, ठरल्याप्रमाणे त्याचं सैन्य पाठवतो, सगळ्या लोकांना आणतो तिकडे पाठवण्यासाठी त्याच्या राजवाड्याच्या बाहेर. आणि तो मुलगा असतो तो पण येतो स्वतः, उदयलाल. आणि तो सांगतो काय माहिती, थांब, जर का तू त्या लोकांना मुसलमान बनवण्याचा प्रयत्न केलास तर मी हे सगळंच्या सगळं तुझं जे राज्य आहे ना, हे पाण्याच्या पोटाखाली बुडवून टाकेन. तर तो हसायला लागतो, तर बोलतो तुझा वरुण देवता काय, मी कोणालाच मानत नाही, मी फक्त अल्लाला मोहम्मदला मानतो, बघतो काय होतं. आणि तो सगळ्या लोकांना ना ते शहादा बोलायला लावण्यासाठी तलवार घेऊन सैनिक पाठवतो. तर तो उदयलाल असतो ना, म्हणजे तो झुलेलाल का म्हणायचे, कारण ते आपोआप झुलायचा ना त्याचा तो. तर तो काय करतो माहिती आहे, आपल्या चमत्काराने सगळ्या त्या नदीला प्रचंड पूर यायला लागतो ऑटोमॅटिक, मोठा पाऊस पडू लागतो आणि पूर येतो. आणि त्याचा राजवाडा पूर्ण पाण्यामध्ये भरायला लागतो, सगळं पाणी चढायला लागतं आणि वरती आग लागते, त्यामुळे वर कोण जाऊ शकत नाही. तर तो लांड्या असतो ना राजा मीर शाह, तो घाबरतो आणि अक्षरशः त्याच्या पायावर डोकं ठेवतो, बोलतो बरं हे बंद कर, मला कळलं की तुझ्यामध्ये किती शक्ती आहे, आणि मी तुला वचन देतो की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी ह्यांना बाटवण्याचा कोणताही प्रयत्न करणार नाही, असं तो त्याच्याकडून वचन घेतो. मग ते वचन मिळाल्याच्या नंतर आहे ना, तो ते सर्व काही पूर वगैरे घालवून टाकतो उदयलाल. आणि त्याच्यानंतर म्हणजे पुढच्या 50 वर्षामध्ये त्याचं देऊळ बांधण्यात आलं त्या सिंधमध्ये. पण जे बाटलेले हिंदू होते, म्हणजे मुसलमान म्हणून बाटलेले होते, त्या लोकांनी त्या देवळाला अर्धा भाग होता ना, तो एक दर्गा बनवला, तुर्बत बनवलं. आणि ते लोक त्या उदयलालला ना, ते लोक जिंदा पीर म्हणतात. पीर हा अरबी शब्द आहे. आणि त्या सिंध जो म्हणजे इवन बाबासाहेब पुरंदरेंनी पण सांगितलेलं की सिंध सर्वात आदर्श गुलाम, असं त्याच्यात म्हटलेलं आहे माहिती आहे, राजा शिवछत्रपतीमध्ये. आणि त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे की पारतंत्र्याचं विष पार लोकांच्या रक्तात भिनलेलं होतं. एकाचं नाव काय, तर सुभानजी जगदाळे, असं त्यांनी म्हटलेलं होतं. तर त्या सिंध प्रांतामध्ये त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे, सिंधी जी लिपी आहे ना, ही अरबीमध्ये लिहितात ते लोक, कारण त्यांची जी देवनागरी लिपी नष्ट झाली. तिथे जवळजवळ 1000 वर्ष मुसलमानचं खरोखरचं राज्य राहिलं. शेवटला रणजित सिंगच्या सत्तेखाली आलं ते सिंध. तिकडच्या त्या लांड्या राजांनी रणजित सिंगचं वर्चस्व मान्य केलं आणि नंतर ब्रिटिशांची सत्ता आली. तर तिथे अजूनही त्याची उपासना केली जाते, त्या वरुण देवतेची. अशी ही गोष्ट आहे आजची सिंधची, सिंधमधल्या त्या वरुण देवतेची, ज्याला झुलेलाल म्हणतात.